सोनई या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत पीडित कुटुंबाला गावातील युवक नामदेव बोरुडे आणि त्याचे साथीदार यांनी पाठिंबा दर्शवत मदत केली असता वैभव वाघ आणि त्याचे 20 ते 25 साथीदार यांनी संधीचा फायदा घेत लाकडाने आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली आहे। यामध्ये नामदेव बोरुडे हा जखमी झाला असून सिटी केअर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे। या युवकांवर काही समाजकंटक खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने चौकशी करून योग्य त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी आणि मारहाण करणारा वैभव वाघ आणि त्याचे 20 ते 25 साथीदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे। मी सोमनाथ अशोक लांडे, माझा मित्र नामदेव बोरुडे इथं हॉस्पिटलला उपचार घेत आहे। जे काल सोन्यात घडलं या ते निंदनीयकारक आहे। जे 2-4 दिवस झाले तेव्हा जे अल्पवयीन मुलीवर जे अत्याचार झालेत ना सोन्यात, ते काही समजकंटक आहेत ना, जे जात धर्म बदलून टार्गेट करू राहिलेत लोकांना, त्यांना आम्ही त्या पीडित मुलींना आम्ही सपोर्ट करत होतो। तर यांनी काही लोकांना टार्गेट करून दगडांनी गलोरीच्या आणि दांड्यांनी मारहाण केली। आमचा मित्र इथं मृत्यूची झुंज घेत आहे, ते शुद्धीत नाही आजो। आणि यांनी जे समजकंटक यांनी जे धर्म बदललेलाच आहे ना, तर सरकारला आमची विनंती आहे का यांचा जो हिंदू बांधवांचा जो यांना लाभ भेटत आहे तो बंद करावा। यांनी जात बदलली, धर्म बदललेलाच आहे, तर यांनी यांचा कोणताही यांना सरकारचा लाभ मिळू नये आणि आमच्या बांधवांना यांची संख्या कमी झाल्यावर तो लाभ मिळाला हिंदू बांधवांना। आणि कठोर या घटनेचा सरकारने पाठपुरावा करावा। त्यांचे नाव नाही सांगता यायचे, तो आमचा जो मित्र आहे ना, ते शुद्धीत आल्यावर तो कळणच करणार चॅम्बर। आणि जे समजकंटक आहेत ना, जे घडून आणून राहिलेत, यांचे बी नाव आम्ही उघड करणारच आहे। जो सदर व्यक्ती आहे या व्यक्तींनीच आम्हाला मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। ते अल्ट्रासिटी वगैरे अशी आम्हाला धमकी बी दिली, तिने तुम्हाला अल्ट्रासिटी तुमच्यावर दाखल करणार आहे आम्ही। याच्यावर प्रशासनाने व्यवस्थित छानबीन करावी व स्वतः येऊन चौकशी करून याच्यावर कारवाई व्यवस्थित करावी, ही आमची नम्र विनंती। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।